तर काय आपल्याला शाळेतले पोरं भेटलेलं बरं का आपलं, तसं शाळेतल्या पोराला पण सोडलं. तर काय आमच्या समोर भाया जरा गाडीवरून स्लिप पण पडला इथं खाली, तुम्हाला ते आरशामध्ये तिथं. तर गाइस गुड मॉर्निंग, परत आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर सकाळी सकाळी बघू शकता आता आपण आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालेलो आहे. आता चाललोय आपण आता माल आणायला शेवगावला. तर आता मग चला, मग आता आपले पप्पा पण बाहेर जाणार आहेत. तर काय आता आपल्या आजोबा पण येणार आहेत बरं का सोबत, म्हणजे मालसाठी येत नाहीत. तर आपल्या गेवरामध्ये गावात सोडायचं आपल्या आजोबाला. तर त्यांना पण सोडून जायचं आपल्याला तसंच. आणि तर अजून एक सांगायचं तुम्हाला, आणि आपल्याला तसंच जाता जाता पॅसेंजर भेटल्यावर आपल्या गाडीसोबत मागं पॅसेंजर पण घ्यायचं आहे. तर चला मग पहिलं बघू आता तिकडं जाताना पॅसेंजर भेटतंय का नाही. तर चला मग काय आपल्या मित्राला पण सोबत घेतलं. मग काय आपण एकटा जाऊन काय उपयोग नाही, म्हणून सोबत आपल्याला मित्राला पण घेतलं. जवळचा मित्र आहे, तुम्हाला माहिती. पैसे नको, पैसे घेत नाही मी. असं चालतो इकडे मी पण मानण्याला. तर काय आपल्याला शाळेतले पोरं भेटलेलं बरं का आपलं, तसं शाळेतल्या पोराला पण सोडलं. दामानी उतरा, दामानी उतरा. तर गाईज इकडं सगळं माल वगैरे घेऊन रेडी झालं बरं का. गाडीमध्ये सगळं माल वगैरे टाकलेलं आहे. तर माल वगैरे सगळं तुम्हाला काय टाकताना आपण काय व्हिडिओमध्ये काय दाखवलं नाही, कारण की आपण माल वगैरे टाकत होतो, आपल्याला काय जमलं नाही दाखवायचं तुम्हाला. आता आम्ही इथं पुढं आलतो बरं का. इथं म्हणजे इथं जरा आलतो इथं पुढं आम्ही रोडला, आणि इथं येऊन पुढं बघतो तर काय आमच्या समोर भाया जरा गाडीवरून स्लिप पण पडला इथं खाली. तुम्हाला ते आरशामध्ये तिथं खाली पुस्ता दिसत असेल, ते माणूस यायला लागले. ती पुस्त्यामध्ये ती गाडी स्लिप झाली आणि तो खाली पडला. त्याला काय लागलं नाही काय नाही, ते इथं बरं आहे. तो बरं झालं. गाडी कधी पण दमाने जावं मित्रांनो. ते मित्र ते पुढचा भैया आहे का, गाडी आम्हाला असं ओव्हरटेक करून एकदम स्पीडमध्ये पुढं आला, आणि पुढं असं ते बुस्सामध्ये खाली स्लिप होऊन पडला तर मित्रांनो, कधी पण तुम्ही गाडी दमाने चालवा, कधी गडबड घाई करत जाऊ नका कधी. तर आपण फायनली घरी आलोय. तर इकडे आता गाडी वळवून लावली, आणि आता आपल्याला फटाफट माल वगैरे उतरायचं आहे. त्या अगोदर आपल्याला पहिलं काहीतरी जेवायचं आहे. जेवण आपण सकाळपासून काही जेवलं नाही, नाश्ता वगैरे काय केलं नाही. तर आता पहिलं आपल्याला जेवायचं, आणि जेवण परत गाडी म्हणलं माल उतरायचं. आपण तुम्हाला जाताना येताना काय आपण व्हिडिओ काय तुम्हाला एवढं काढून केलं नाही, आणि कारण की आपण गाडी वगैरे चालवतो त्यामुळे एवढं काय व्हिडिओ वगैरे काय केलं ना. आपण तिथं पण माल घ्यायला गेलो तर तिथं पण माल वगैरे भरायचं होतं गाडीमध्ये, पण तिथं पण काय आपण व्हिडिओ काय एवढं काढलेलं नाही. तर आता फायनली माल वगैरे सगळं घेऊन आता घरी आलो आहे. तर आता फटाफट आता गाडीतलं माल पण उतरून घ्यायचं, आणि परत आपल्याला हे माल सगळं आपलं नारायणगडला जायचं, ते माल भरायचं आहे. तर चला मग आता पहिलं अगोदर जेवण करायचं मस्त. चला मग काय इकडं परत मित्राला घेऊन मस्त इकडं चायनीज खायला आलो हॉटेलमध्ये. इकडं बघू शकता तुम्ही. गाईज तुम्हाला अजून एक विषय बोलायचं बरं का. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचं सकाळी निधन झालंय बारामतीमध्ये. तर खूप असं मनापासून दुःख वाटतंय. तर मी पण त्यांच्या बंगल्यावर गेलो बरं का. 2-3 दिवस तिथं राहिलो होतो. म्हणजे मी त्यांच्याशी काय भेटलो नव्हतो तेव्हा. तर एकदम भारी माणूस होता यार. म्हणजे काय असं बोलायला शब्द पण आहे ना, एवढं असं दुःख व्हायला लागलं मनातून. तर सकाळी त्यांनी बारामतीला मीटिंग होतं त्यांचं, तर तिकडे चालले होते. तर त्यांनी एरोप्लेनमध्ये म्हणजे प्लेनमध्ये म्हणजे प्लेन खाली पडलेलं क्रॅश झाले काय माहीत नाही आपल्याला एवढं, पण तर त्यांचं दुःख तर असं निधन झाले. तर खूपच वाईट वाटतं मित्रांनो. आता आपल्या गाडीतला माल पण मोकळा करायला चालू केलं बघा. इकडे बघू शकता आपल्या आजोबा इकडे टप्पे लावायला लागलेत. बाबल्या माल गाडीतला काढून द्यायला लागले, आणि मी इकडे आतमध्ये पप्पाला द्यायला लागलोय माल. गाईज आता आपण सगळं गाडीमध्ये माल वगैरे सगळं भरून आलोय बरं का. आणि जरा आपल्या सिटीमध्ये आतमध्ये गेवऱ्यामध्ये आलो इकडं. तर आपल्या मम्मीचं जरा काम होतं, तर त्यासाठी आलं आहे. तर आता थोड्या वेळानं आपल्याला परत घरी जायचं आहे, आणि घरी जाऊन सगळं जेवण वगैरे करून तर आपल्याला जायचं परत नारायणगडला. सगळं गाडी वगैरे सगळं आता भरून ठेवलेलं आहे. तर चला मग थोड्या वेळानं आपण परत घरी जाऊ. ही घोषणाबाजी सुद्धा ऐकू येते, पण त्याच वेळेला त्यांच्या आवाजातलं दुःख सुद्धा समजतं. जय पवार, त्यांचे धाकटेचे रणजित आणि पवार कुटुंबातील इतरही मुलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि अजित पवारांचं पार्थिव हे आता
विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचणार आहे. तिथं अंत्यदर्शनासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच तर काय आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपल्या अजितदादा पवारचे त्यांचा अंत्यविधी जे आहे का ते म्हणजे अंत्यविधी त्यांचे न्यायला लागलेत बरं का ते बारामतीच्या मोकळ्या मैदानमध्ये. तर उद्या सकाळी त्यांचं 11 वाजता आपलं अंत्यविधी भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहेत सगळेजण सकाळी उद्या. तर काहीच लय खूपच वाटतं बरं का. आणि मी त्यांच्या बंगल्यावर गेलतो आपले म्हणजे मी पहिले एक गाडीवर ड्रायव्हर होतो बरं का म्हणजे पिकअपवर. तर त्यांच्या बारामतीला गेलतो भाडं घेऊन गेलतो मी पिकअपवर. तर त्यांच्या बंगल्यावर 2 दिवस राहिलो होतो, भाडं घेऊन गेलतो त्या टायमाला. तर एकदम असं मी काय त्यांच्याशी त्या टायमाला भेटलो नव्हतो, पण एकदम असं मनाला एकदम खूपच वाईट वाटतं मित्रांनो. जर एकदम चांगलं माणूस होते, तर चांगल्या गरीब लोकांना साथ वगैरे द्यायची. तर पण आता देवाला खूपच वाईट वाटते मित्रांनो. तर गाईज तुम्हाला अजून एक विषय सांगायचा आहे. तर आपल्याला आज काय नारायणगडला काही जायचं जमलं नाही, तर आपण आता उद्या सकाळी 4 वाजता उठून जाणार आहे. तर आता असं रात्र झाली पण उशीर पण झालाय आणि तिकडे त्या साईडला एकदम रोड असं लय कच्चा रोड आहे बरं का. नाईटला जायला जमतच नाही, एकदम सिंगल रोड आहे. तर तिकडं असं नाईटला भीती वाटते की चोर वगैरे असं गाड्या वगैरे अडवायची त्या टायमाला तिकडं चालते तसं. त्यामुळे आम्ही काय आता रात्री झाली म्हणून काय गेलो नाही, तर सकाळी सकाळी 4:30ला उठून जाणार आहे. आता मित्रांनो आजचा ब्लॉग इथं एंड होता. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर चला मग आता भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.